नमस्कार सर्वांना. सत्यम मुंडे टेक या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. चला तर आज आपण पाहणार आहोत, जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली असेल आणि जर तुमच्याकडून काही नजर चुकीने जर माहिती गलत भरल्या गेली असेल किंवा तुम्हाला काही माहिती दुरुस्त करायची असेल किंवा चेंज करायची असेल तर तुम्ही ती कशा प्रकारे करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ पाहावा तरच तुम्हाला माहिती कळेल. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही ई पीक पाहणी जी केलेली आहे इथे पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक करावं लागेल. पीक माहिती नोंदवावर क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा. हे पाहू शकता तुम्ही इथे आलेलं आहे पिकाची माहिती पहा. तुम्ही जी पीक पाहणी केलेली आहे इथे पिकांची माहिती पहा यावरती क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला दिसेल. हे पाहू शकता तुम्ही इथे आलेला आहे तुमचा गट क्रमांक, खाते क्रमांक वगैरे सर्व काही आलेलं आहे. तुम्ही ज्या गट क्रमांकाची पीक पाहणी केलेली आहे ते इथे आलेली आहे. जर तुम्हाला दुरुस्त करायची असेल तर दुरुस्त करा या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा नष्ट करा म्हणजे नाहीसं करूनही टाकू शकता. तिथनं परत तुम्ही ई पीक पाहणी करू शकता. तर दुरुस्ती फक्त आणि फक्त तुम्ही ई पीक पाहणी केल्याच्या नंतर 48 तासाच्या आतच दुरुस्त करू शकता किंवा नष्ट करू शकता. तर हे पहा, दुरुस्त करावर जर क्लिक केलं आपण, ते करावर क्लिक केल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही तुमची माहिती संपूर्ण आलेली दिसून जाईल. तुम्हाला जे काही चेंज करायचं असेल तुम्हाला तुम्ही इथनं चेंज करून घेऊ शकता. वर पुढे जा वरती क्लिक करून तुम्ही तुमचे फोटो वगैरे ॲड करून माहिती भरू शकता. तर मी माझी माहिती योग्य भरलेली आहे त्यामुळे मी काही दुरुस्त करत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ जर समजला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि जर तुमची काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून टाका. आपण त्यावरती सुद्धा सोल्युशन तुम्हाला देऊया. थँक्यू.